नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवम पवार आणि आपण बघतो आहे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे व्हेरी आय एम पी प्रश्न आणि आजचा भाग क्रमांक आहे भाग 15. या यादी आपले एकूण 14 भाग झाले आहे आणि ते सर्व आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. मित्रहो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. तेव्हा बघूया आजचा पहिला प्रश्न क्रमांक 1. नुकतेच श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? बघा मित्रहो, श्रीलंकेमध्ये राष्ट्रपती तसेच पंतप्रधान यांच्या निवडणुका पार पडल्या आहे आणि 2 दिवसापूर्वीच आपण एक प्रश्न बघितला होता की श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहे. तर राष्ट्रपती म्हणून अनुराग कुमार दिसनायके यांची निवड करण्यात आली होती. पण आजचा प्रश्न आहे की श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची शपथ घेतली किंवा नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्या आहेत हरिणी अमरसूर्या. हरिणी अमरसूर्या या महिला पंतप्रधान म्हणून श्रीलंकेमध्ये यांची निवड करण्यात आली आहे आणि आजपर्यंतच्या श्रीलंकेच्या त्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहे मित्रहो. तिसऱ्या महिला पंतप्रधान. आणि श्रीलंकेच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर त्या होत्या चंद्रिका कुमार तुंगा. आणि दिनेश गुणवर्धना हे यापूर्वी म्हणजेच हरिणी अमरसूर्या यांच्यापूर्वी श्रीलंकेचे पंतप्रधान होते. त्यांच्या जागी हरिणी अमरसूर्या यांची निवड करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. कोणत्या किल्ल्याला महाराष्ट्र सरकारने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे शिवनेरी, पर्याय क्रमांक 2 आहे रायगड, पर्याय क्रमांक 3 आहे प्रतापगड आणि पर्याय क्रमांक 4 आहे तोरणा. तर आपले ते योग्य उत्तर होईल मित्रहो, पर्याय क्रमांक 3 प्रतापगड. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला होता? तर शिवनेरी किल्ल्यावर. रायगड ही मराठा साम्राज्याची काय होती? तर स्वराज्याची राजधानी. आणि तोरणागड 16व्या वर्षी शिवरायांनी पहिल्यांदा जिंकलेले गड म्हणजे कोणता? तर तोरणा. शिवनेरी जन्मस्थान. महाराष्ट्र सरकारने राज्य संरक्षित स्मारक म्हणून कोणत्या किल्ल्याला घोषित केले आहे? तर योग्य उत्तर होणार प्रतापगड, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 बघा. खालील योग्य जोडी किंवा जोड्या ओळखा. बघा, काँग्रेसचे नागपूर अधिवेशन कधी झाले, कधी पार पडले? तर 1920. हे बरोबर आहे. स्वराज्य पक्षाची स्थापना 1923. हे पण बरोबर आहे मित्र हो. सायमन कमिशन नेमणूक 1927. हे पण बरोबर आहे. आणि बारडोली सत्याग्रह 1928. हे पण इथे बरोबर आहे. तेव्हा खालील सर्व जोड्या ह्या योग्य आहे. आणि आपला आन्सर होईल पर्याय क्रमांक 4. अ, ब, क व ड योग्य. इथे बघा मित्रो, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ते नेतृत्व केले होते सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. सायमन कमिशनची नेमणूक 1927 आणि त्यांचाच विरोध करताना 1928 मध्ये विरोध प्रदर्शनामध्ये आपले लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा सायमन कमिशन 1927. स्वराज्य पक्षाची स्थापना 1923. असहकार आंदोलन महात्मा गांधींनी चोरी चोरा घटनानंतर मागे घेतले होते.
आणि म्हणूनच काँग्रेसमधील काही नेत्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 4 बघा. कोणत्या संस्थेने नुकतेच पृथ्वी निरीक्षक उपग्रह EOS-08 प्रक्षेपित केले आहे? बघा, कोणते उपग्रह आहे तर पृथ्वी निरीक्षक नाव आहे EOS-08 नावाचे उपग्रह प्रक्षेपित केले आहे. कोणत्या संस्थेने? पर्याय क्रमांक 1 आहे नासा, पर्याय क्रमांक 2 आहे जास्का, पर्याय क्रमांक 3 आहे इस्रो आणि पर्याय क्रमांक 4 आहे रॉसकॉस्मॉस. बघा मित्रो, याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो. आणि इस्रोची लॉंग फॉर्म हे कधी कधी विचारले जाते मित्रो. त्याचं लॉंग फॉर्म होणार इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पर्याय क्रमांक 1 आहे नासा, ही आहे अमेरिकेची अंतराळ संशोधन मोहीम किंवा संस्था. झास्का ही जपानची अंतराळ संशोधन मोहीम किंवा संस्था आहे मित्र हो. आणि रॉसकॉस्मॉस ही रशियाची आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे किनारपट्टीचे व पर्वतीय हवामानाचे संमिश्रण, पठारी अंतर्भागातील व पर्वतीय हवामानाचे संमिश्रण. तिसरा आहे किनारपट्टीचे व पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण. आणि 4 आहे फक्त पठारी अंतर्भागातील हवामान. तर तापी खोऱ्यातील हवामान मित्र हो हे कसे आहे तर ते आहे बघा पठारी अंतर्भागातील व पर्वतीय हवामानाचे संमिश्रण. पठार व पर्वत यांचं संमिश्रण तुम्हाला तापी खोऱ्यामध्ये बघायला मिळेल. तेव्हा योग्य उत्तर होईल पठारी अंतर्भागातील व पर्वतीय हवामानाचे संमिश्रण. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 6 बघा. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर जास्त असण्याचे मूळ कारण काय आहे? जास्त म्हणजे किती? लिंग गुणोत्तर मित्र आपण 1000 मुलामागे मुलींची संख्या किती याच्यावरून ठरवतो. तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची लिंग गुणोत्तर हे 1000पेक्षा जास्त आहे. आणि ते जास्त असण्याचे काय आहे कारण? ते मूळ कारण आपल्याला इथे शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे मुलीपेक्षा मुलाचे जन्मदर जास्त असणे. तर हे नाही होणार मित्र. पर्याय क्रमांक 2 आहे कोकण हवामानाचे परिणाम. तर मुली किंवा मुलांचे जन्म यांवर कोणत्याही हवामानाचा परिणामचा काही इफेक्ट नसतो होत. तेव्हा हे पण रॉंग होईल. पर्याय क्रमांक 3 बघा रोजगारासाठी पुरुषाचे दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर. तर हे इथे योग्य होईल. काय होतं मित्र तर रोजगारासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी इथला जो पुरुष वर्ग आहे तो इकडे रायगड ठाणे मुंबई वरती उत्तर दिशेला स्थलांतर होऊन जातो. आणि ॲटोमॅटिकली महिलांची संख्या त्या जिल्ह्यांमध्ये वाढून जाते आणि लिंग गुणोत्तर जास्त दिसून येतं. तेव्हा याचे योग्य उत्तर होईल रोजगारासाठी पुरुषाचे दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 बघा. खालीलपैकी कोण तीनही गोलमेज परिषदेमध्ये हजर होते? आपणा सर्वांना माहीत आहे मित्र 1930, 1931 आणि 1932 या 3 वर्षामध्ये ब्रिटन येथे 3 गोलमेज परिषदा पार पडल्या. आणि
त्यामध्ये भारतातून तीनही गोलमेज परिषदेमध्ये हजर राहणारे व्यक्ती कोण? पर्याय क्रमांक 1 आहे महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 आहे न.चि. केळकर, पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे विदा सावरकर किंवा विनायक दामोदर सावरकर. तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गोलमेज परिषदेमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या या तीनही गोलमेज परिषदामध्ये हजर होते. महात्मा गांधी हे फक्त दुसऱ्या परिषदेमध्ये हजर होते मित्रो. गांधी आयर्विन करारानुसार ते दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी भाग घेतला होता. नंतर तिसऱ्यामध्ये पुन्हा ते ॲबसेंट होते किंवा काँग्रेसचे सदस्य पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कोणीच गेले नव्हते मित्रो. प्रश्न क्रमांक 8 बघा. 42व्या घटनादुरुस्तीने भारतातील किंवा भारतीय संविधानातील सरनामामध्ये खालील कोणते शब्द समाविष्ट करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे समाजवादी, पर्याय क्रमांक 2 आहे धर्मनिरपेक्ष, पर्याय क्रमांक 3 आहे एकात्मता आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर होईल मित्रो पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. 42वी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली? तर 1976 मध्ये. आणि या घटनादुरुस्तीनुसार पहिल्यांदा सरनामामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि हे वरील तिन्ही शब्द जसे की समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे समाविष्ट करण्यात आले. प्रश्न क्रमांक 9 बघा. ग्रामीण व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रिकामी जागा द्वारे पार पाडण्यात येतात. ग्रामीण व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रिकामी जागा द्वारे पार पाडण्यात येतात. पर्याय क्रमांक 1 आहे केंद्रीय निवडणूक आयोग, पर्याय क्रमांक 2 आहे राज्य निवडणूक आयोग, पर्याय क्रमांक 3 आहे जिल्हास्तरीय निवडणूक आयोग आणि पर्याय क्रमांक 4 आहे जिल्हा परिषद. बघा मित्रो, जिल्हास्तरीय निवडणूक आयोग असं काही नसतं आणि जिल्हा परिषद पण निवडणुका घेत नसतात. संपूर्ण देशामध्ये एक केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्याद्वारेच निवडणुका पार पडतात. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा आणि विधान परिषद एवढ्याच निवडणुका हे केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत पार पडतात. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे त्या राज्यातील राज्य निवडणूक आयोग पार पाडत असतो किंवा यांच्याद्वारे ते पार पाडण्यात येतात. तर इथं योग्य उत्तर होईल राज्य निवडणूक आयोग. आणि राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही 73वी घटनादुरुस्ती 1992 व 74वी घटनादुरुस्ती 1992, 73वी व 74वी घटनादुरुस्ती याद्वारे करण्यात आली आहे मित्रो. प्रश्न क्रमांक 10 बघा. भारतात रुपयाच्या दशमान पद्धतीची सुरुवात कधीपासून करण्यात आली? भारतात रुपयाच्या दशमान पद्धतीची सुरुवात कधीपासून करण्यात आली? तर ती झाली आहे मित्रो 1957, पर्याय क्रमांक 2. दशमान पद्धत म्हणजे किती? 100 पैसे म्हणजेच 1 रुपया. पण पहिल्यांदा 1907च्या आधी तसं नव्हतं मित्रो. 16 आणे म्हणजे 1 रुपया ही पद्धत होती. आणि ही 100 पैसे म्हणजे दशमान पद्धत कधीपासून रुजू झाली भारतात किंवा ही पद्धत कधी स्वीकारण्यात आली? तर 1957. प्रश्न 11वा. मणिपूर राज्याची भूसीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागत नाही?
बघा मित्रो, आपल्याला सर्वांना माहीत आहे हे उत्तर पूर्व भागातील जे 7-8 राज्य आहे ते थोडे किचकट आहे आणि त्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन नेहमी असतं. मणिपूर राज्याची सीमा किंवा भूसीमा खालील कोणत्या राज्याला लागत नाही असा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 आहे नागालँड, पर्याय क्रमांक 2 आहे आसाम, पर्याय क्रमांक 3 आहे मिझोराम आणि पर्याय क्रमांक 4 आहे त्रिपुरा. तर मित्रो, नकाशामध्ये बघू शकता तुम्ही, मणिपूर राज्याची भूसीमा त्रिपुरा राज्याला लागत नाही, तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. बघा मित्रो, इथे असं वरती आहे समजा अरुणाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशला लागून इथे आहे नागालँड, इथं आहे मणिपूर, इथे आहे मणिपूर, मणिपूरच्या खाली आहे मिझोरम आणि इथे आहे असा आसाम आणि त्रिपुरा इथे खाली आहे. मणिपूर आणि त्रिपुरामध्ये संबंध नाही किंवा त्यांच्या भूसीमा एकमेकांना लागून नाही. योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 त्रिपुरा. प्रश्न 12 बघा, क्रिकेट सामन्यातील 11 खेळाडूंनी केलेल्या धावा खालील प्रमाणे आहे आणि त्या धावांचा मध्य काढा म्हणतात. बघा मित्रो, जर आपण TCS, IBPS सारख्या किंवा SSC मध्ये आपण परीक्षा देत आहोत तर असे क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात आणि यामध्ये मध्यांक हे विचारले जाते आणि एक अंकमालिका किंवा संख्यामालिका दिलेली असते, त्यावरून ते काढायचे असतात. तर आपण रोज एक नवीन प्रकारचं यावरचं आपण गणित बघणार आहोत. हा आज आपला पहिलाच जो मध्य काढायला सांगितला आहे. बघा, मध्य काढणं खूप सोपं असतं. हे गणित मित्रो आपल्याला दिसायला जेवढे अवघड वाटतात तेवढे अवघड नाही, खूप इझी असते. बघा, काही नाही, जेवढ्या संख्या त्यांनी दिलेल्या आहेत त्या संख्यांना चढत्या क्रमांकाने मांडायचं आणि मध्य म्हणजे एकूण 11 संख्या आहे, त्या 11 संख्याच्या मधली संख्या म्हणजे 6व्या नंबरची संख्या जी येणार तीच संख्या मध्य होणार. बघा, इथे चढत्या क्रमाने मांडायला गेलो तर सगळ्यात पहिले इथे 1 आहे, आपण मांडणार 1, नंतर आहे 7 आणि नंतर मोठी संख्या आहे 9 आणि नंतर आहे 11, नंतर आहे 16 तीन ठिकाणी असल्यामुळं 16 आपण इथे 3 वेळेस घेऊ आणि 16 नंतर काय आहे, 16 नंतर 51, नंतर आहे 81, 101 आणि 121. बघा, झाले का 11? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बघा, 11 संख्या आपण चढत्या क्रमांकाने मांडल्या. एकूण संख्या किती आहे 11 आणि मधली संख्या कोणती येणार 6व्या नंबरला. म्हणजे त्या 6व्या नंबरच्या संख्येच्या आधी किती संख्या असणार 5 आणि त्याच्यानंतर पण 5 संख्या असणार, तेव्हा जो मधातला असतो तोच मध्य असतो मित्र. बघा, इथे पहिली संख्या 1, दुसरी 7, तिसरी 9, चौथी 11, पाचवी 16 आणि 6वी पण 16च आहे. तर आपला मध्य होणार 16, पर्याय क्रमांक 2. आणि 16 नंतर पण 5 संख्या मित्र. बघा, 16, 51, 81, 101 आणि 121. प्रश्न क्रमांक 13 बघा, भूमितीवरचा क्वेश्चन आहे पण खूप सोपा आहे मित्र. बघा, tan 0 किंवा tan 0 गुणिला tan 1 गुणिला tan 2 गुणिला tan 3 गुणिला डॅश डॅश डॅश
टॅन 88, टॅन 89 आणि बरोबर किती? बघा मित्रो, आपल्याला टॅन 0 माहीत आहे. टॅन 0ची व्हॅल्यू असते 0 म्हणजे 0. टॅन 0 = 0 असतं, हे आपल्याला माहीत आहे. आणि इथे जर 0 आले तर टॅन 0च्या ठिकाणी आपण 0 किंवा 0 ठेवले तर मल्टिप्लाय बाय एनी वन संख्या किंवा कोणतीही संख्या 0 गुणिला कोणतीही संख्या आपण घेतली इकडे तर ते शेवटी 0च येणार. तर याचं पूर्ण व्हॅल्यू येणार मित्र 0 म्हणजे 0, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 14वा बघा. 2 साडी आणि 4 शर्ट एकूण किंमत 1600. 2 साड्या आणि 4 शर्ट मिळून किती किंमत होतात? 1600. तेवढ्याच रकमेत 1 साडी आणि 6 शर्ट विकत घेता येतात. याचा अर्थ 1 साडी आणि 6 शर्ट घेतले तरी पण 1600 रुपये लागतील आणि 2 साडी आणि 4 शर्ट घेतले तरी पण 1600 रुपये लागतील. ठीक आहे. जर एकाला फक्त 12 शर्ट घ्यायचे असतील म्हणजे तो साडी घेणार नाही तर 12 शर्ट विकत घ्यायचे असेल तर त्याला किती रक्कम मोजावी लागेल? बघा मित्र, 2 साडी आणि 4 शर्ट एकूण किंमत आहे 1600. नंतर बघा 1 साडी आणि 6 शर्ट याची पण एकूण किंमत किती आहे? 1600च. याचा अर्थ 2 साडीच्या ठिकाणी आपण 1 साडी कमी केली म्हणजे एकच साडी घेतो आहोत आणि 2 शर्ट वाढवले तर किंमतीमध्ये काहीच फरक पडत नाही आहे. याचा अर्थ असा होतो की एका साडीच्या किमतीमध्ये आपण किती शर्ट घेऊ शकतो? 2 शर्ट मित्र. हे समजलं का? 1 साडी बरोबर 2 शर्ट. हे समजलं? तर बघा आता 2 साड्या आहे. इथे बघा 2 साड्या आहे तर 2 साड्याच्या ठिकाणी आपण 4 शर्ट म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजेच इथे या 2 साडीच्या ठिकाणी आपण 4 शर्ट कन्सिडर केले म्हणजे हे 4 शर्ट आणि हे 4 शर्ट टोटल 8 शर्ट. 8 शर्टासाठी किती किंमत मोजावी लागत आहे? 1600. म्हणजे 8 शर्टासाठी 1600 म्हणजे एका शर्टासाठी 200. तर 12 शर्टासाठी किती? 2400. पर्याय क्रमांक 2, 2400 रुपये. प्रश्न 15वा बघा. दिनदर्शिकेवरचा आहे मित्र. 2007ची दिनदर्शिका आणि खालीलपैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका समान असेल? म्हणजेच 2007चा जसा कॅलेंडर असणार सेम कॅलेंडर किती वर्षानंतर येणार? बघा एक दिवस सेम त्याच तारखेला यायचं झालं तर त्याला लागतात 7 वर्ष आणि मध्ये जर लीप वर्ष एखादं आलं तर त्याला लागतात 6 वर्ष. बघा 2007 पासून अजून 7 वर्षाने समजा आपण सेम कॅलेंडर कन्सिडर केलं तर ते येणार 2014 मध्ये. ठीक आहे. पण 2014 पर्यंत जाताना बघा 2008 आणि 2012 हे 2 वर्ष मधात लीप वर्ष आहे मित्र. आणि लीप वर्षामध्ये 2-2 दिवसाचा फरक पडत असतो. म्हणजेच 2008 मध्ये 1 दिवस एक्स्ट्रा झाला आणि 2012 मध्ये पण 1 दिवस एक्स्ट्रा होईल. तर कॅलेंडर कोणता होणार? 2014चा नाही, तो होणार 2012चा.
सेम कॅलेंडर. परंतु इथे बघा मित्रो, 2012 हे लीप वर्ष आहे आणि 2007 हे नॉर्मल वर्ष आहे साधे. तर हे कसं सेम होणार का हे दिनदर्शिका दोघांची? नाही होणार. तर पुन्हा 2012 नंतर पुन्हा 7 दिवस आपल्याला पुढे जावं लागेल. आणि 2012 नंतर 7 दिवस पुढे जर आपण गेलो तर मध्येच 2016 हा लीप येतो. त्यामुळे लीप वर्षमध्ये एकच येतो आहे. तर 7 दिवस न जाता, 7 वर्ष न जाता आपण फक्त 6च वर्ष पुढे जाणार 2012 नंतर. इथून किती? 6 वर्ष पुढे, म्हणजेच 12 आणि 6 18. तर आपले योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. बघा 2007 हे पण साधं वर्ष आहे आणि 2018 पण साधंच वर्ष होईल. 2012 हे येणार होतं, परंतु 2012 हे लीप वर्ष आहे आणि याच्यामधला जो फरवरी महिना असेल तो असणार 29 तारखेचा आणि 2007 या वर्षाचा फेब्रुवारी महिना असणार 28 दिवसाचा. मग हे दोन्ही दिनदर्शिका सारख्या होणार का? नाही होणार. म्हणून आपण पुन्हा 7 दिवस पुढे गेलो. 7 दिवस पुढे जाण्यासाठी 7 वर्ष पुढे जावं लागेल. परंतु मध्ये एक 2016चा हा लीप वर्ष असल्यामुळे आपण फक्त 7 न जाता फक्त 6 वर्ष पुढे गेलो. 2012 नंतर 6 वर्ष पुढे म्हणजेच 2018. पर्याय क्रमांक 4. तेव्हा मित्रहो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजचे अपडेट म्हणूया किंवा रोजचे क्वेश्चन तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि मला पण तुमच्यापर्यंत ते पोहोचवता येईल. तेव्हा मित्रहो, आपण आज इथेच थांबूया. तोपर्यंत थँक्यू आणि थँक्यू सो मच.